चाललो. बर. म्हणलं जाता जाता आता हे काही निरोप सांगलेले हा अशा वाटता सांगा द्यावा काढून. असं आहे का? मग वाकले तर पाहिजे आता कोणीतरी भेटलं तर असेल ना. हा 2 बाजा होत्या. बर. बाजा 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 म्हणजे समजला का? बाजा नाही समजला का? नाही. त्या हाटी शिंकाच्या रोडवर टाकून बसायच्या हा. का ती बाज. बर. जिनके घर में बाज उनका क्या देखना, जिनके घर में खाट हा उनकी क्या देखना, थाट खाट म्हणजे काही ते जार. खाट आहे ना हा. ती म्हणजे बाज. अशा 2 बाजा टाकून हे सगळे पंच वर बसेल होते. जुनी पंचमीचे पंच वर स्वर्गा. वरून पंचमी पाहत होते. बर. मग आता एका बाजूवर होते आप्पा नाना रतन दादा माधव पाटील हा. सूर्यभान निकम बर. सावळीराम काका गाना दादा मोठी काका. बाबा बाबा. आणि एका बाजूवर बसेल होते आनंदराव दादा बर. संभाजी दादा बर. नथू धनगर सूर्यभानतील चा. या असे सगळे 2 बाजा तिथं वरती बर. टाकून पाहत होते पंचमी. माधव आप्पा म्हणे हा. या वर्षी माझं स्वप्न झालं म्हणे साकार. पंचमीचं आई आली म्हणे जुन्या ठेप्यावर. असे. हा ते म्हणे पहा म्हणे या आमच्या बाळूला काही येत नव्हतं म्हणे. बर. पण औंधा त्याला 11वा चालू आहे म्हणे. बाळूला. हा या BM ची कोगली आणि BM ची गाय दोन्ही सारख्याची. बाबो. हा यांची गाय उंदराचं पिल्लू लपावून यांच्या गाईला दाखवा. बर. तरी आहे ना टाक पाणी कर कालच्या वाणी सगळ्या गावाला वराडा गडी भाजली तुला. बाबा. हा आणि मोडका का होईना गळ्यात शेडगुतच गातच का होईना पण नारद मुनी घेतला म्हणे. हा. त्या गादीला शिवून आला मग इज्जत त्याला ठेवली म्हणे. सूर्यभान निकम म्हणे बर. म्हणे भाऊ उखाड्याची दायना 12 वर्षाला फिटत. पिटली. उखाड्याची दाय नाही म्हणे 12 हे 12 वर्षाला फिटत येत म्हणे. आता पाहिलं म्हणे माझे दिलीप अण्णा नाही हा. का मागच्या वर्षी ते संध्याकाळी 5 वाजता पिऊन पडायचा. आता पहाटे 5 लोक वॉर्डरची नगरवर राहायचं. बर. 6 महिन्यात निवडून आला गावचा उप सरपंच झाला म्हणे. हा. त्यांना म्हणा तुम्ही गावचे उप सरपंच झाले सरपंच नाही झाले हा. त्याच्या आईला तर कायच नंबर लागू देईना. आणि हे त्यांना म्हणा गल्लीनं तुम्हाला हे तमाशा घालायला निवडून दिला होता का? हा गावाचा विकास करा. हा? त्या मगर गल्लीत पोरं पोहतील एवढे डाळे तुम्हाला तिला गट्टू बसावा. हा ती अंगणवाडी गळती तिला कोबा करावा. शिवाजी महाराजच्या पुतळ्याला वटा करावा. एवढा चांगला आमदार घेतला म्हणा. हा त्याच्याकडून रस्ते करावा. गावगावची लहान लहान गावची लोक कामं करून राहिली. यायला ते सोडलं काय केलं तमाशा. बरं सरपंच झाल्यावर सगळ्यांना तमाशे केले होते पण हे पंचमीच्या दारात नाही गेले. यायला पंचमी यांच्या दारात आली. बाजीराव नाना म्हणे त्याचं काय झालं म्हणे भाऊ जेव्हा आपण पंचमी करीत होतो म्हणे तवाची वर्गणी उरेल होती. बर. ती वर्गणी मी एका मडक्यात घालून सोंगाच्या घरात ठेवली होती. बर. आता काय झालं यायला त्या सोंगाच्या घरात जागेवर पंचमी केली. बर. तर त्या स्टेजचे खड्डे खोदता खोदता काय झालं ह्यात दोघांनी ते मडकं सापडलं. कोणला कोणला दिलीप अण्णाला बाळू बाजीराव. जेव्हा आपण हे मडकं सापडलं तेव्हा आपण कोणता निलावराव हे दोघं उडे आले. विठ्ठल मंदिराचे पत्रे येत घ्या माती येत घ्या आस्वलं येत घ्या नरशा येत घ्या बाळाची नाही येत त्यांना म्हणा. आणि बरं एवढे तेवढे जर पैसे कमी पडले तर विलास नानापुरी द्या. आता हे विलास नाना मी 2 वर्षापूर्वी वावर घर सगळं यांचं लोकांकडे घालून आता अर्ध्या वागल्याचे वावर यांच्याकडे घाल. पार्ले पुडा 3-4 रुपयाला कंपनीतून बाहेर यांच्या दुकानात 3 रुपयाला तरी यांना अरे काय पुढे किती काय यांची यांनाच माहिती. हे दिलीप अण्णा म्हणजे नरेंद्र मोदी आणि विलास नाना म्हणजे नीरव मोदी होईल वाकल्याच्या. अजून कोणी भेटले मग हे म्हणे आनंदराव दादा म्हणे अरे कायची दिलीप अण्णांना पंचमी आणली म्हणे इकडं तुमच्या गावाल्याचे काय टाके म्हणे पंचमी इकडे तिकडे न्यायची. ह्या गल्लीवरून पंचमी मी नेली होती म्हणते आणि त्या गल्लीवरून इकडे उत्तम चव्हाणला आणली. हे उत्तम चव्हाणना बाबा महिन्यापासून चालू पुरं गाव मला बोलू राहिलं म्हणे. सोंग तिकडे पंचमी तुम्हाला करावंच लागेल. सोंग तिकडे पंचमी तुम्हाला करावंच लागेल. लागले म्हणे वर्गणीला. वर्गणी लागेल कारवा तुम्ही कोणी देणार लोक वर्गणीच देईना. मग तुम्हाला सारं गाव म्हणत होतं कुठे गेलं काशीला ते बघून वर्गणी द्यायला तुम्हाला कोणी आलंच नाही. कोणी आलंच नाही. मग हे वर्गणीला लागले गेले बाळू जाधव रवी चौधरी हे पंचमी पाहायला मनेगावला. यायला 2 पुणे
जुने पंच नेले देवचंद आप्पा आणि हरिभाऊ वागचोरी बाया बायाला. आता हे तिथं गेले अरे गावात म्हणे 1 लाख रुपये ठरला म्हणे गाव म्हणे 1 लाख रुपये. अहो म्हणे मग जवान म्हणतात 35 माणसं आहे 11 बाया आहे. बरं बाया इतक्या भारी म्हणे पान खायला असलं बाहेरून तुझी तितक्या बाया आहे. अहो तुम्हाला सांगतो जे कधी रुपया वर्गणी देत नाही 500-500 रुपये वर्गणी. बरं वर्गणी जमा झाली आला तमाशाचा मग तो वराडाचा टेम्पो उत्तम चव्हाण बांबू घेऊन वायर वर करायला संजू वायर गुंडाळायला आला तो टेम्पो. मग जाऊ लागले कलाकार खाली उतरायला मग लागल्या बाया बी उतरायला बाया उतरायला लागल्या तर चव्हाण बाजा बाळू काकाकडं बाळू काका बाजा रवीकडं. आता ते रात्री मेकअप मध्ये पाहिजे यांचा दिवसा कुठे जीव लागू राहिला. बरं आता त्याची काही चुकी नाही ना हे ना बाया बायला बोलले देवचंद आप्पाला आणि हरिभाऊ वागतात. आता देवचंद आप्पा भिलाटे हिंडतो आणि हरिभाऊ त्या कचरावाले बाया मागे हिंडतो. त्याचा त्यांचा काय दोष आहे याय ना. जर कधी देवचंद आप्पाच्या जागेवर आणि जर कधी हरिभाऊच्या जागेवर रामचंद आप्पा अशोक आप्पा नेले असते एकमेका तोंडाला पाहिजे त्यांना म्हणा आता ही अशी पंच नेल्यावर हे होईल का. बरं असा साऱ्या गल्लीला आनंद झाला. लहान्या माणसापासून मोठ्या माणसाला जमिनीवर पायच टाका कोणा. इकडे टेम्पो उतरला ना ते लग्न त्या प्रकाश पेंटर ना आणि साबरा डॉक्टर ना 11 रुपये वर्गणी देईल पंचमी. किती 11 रुपये. पण त्या लतीफ मामूच्या चालू लग्नात उड्या आड्या मारून हे दोघं कसे बांधत्या कारवा म्हणे तमाशे संघ कस काय. त्यांना म्हणा तमाशे संघ चांगले तुमचे संघ शेवटो. टेम्पो उतरला तुम्हाला काय सांगा कोण काय करतो तो कोण काय करतो. दिलीप अण्णा नळी घेऊन पाणी मारू राहील फुकट उडू नये म्हणून. ते जगन अण्णा वगैरे आहे का त्यांचं नळाचं पाणी भरायचं गड्ड आहे त्याच्या डोक्या एवढं काँग्रेस तरी ते तसंच पाणी भरायचे. पण टेम्पो उतरला बाबा दोघं नवरा बायको काँग्रेस काय उठती त्या सडा काय मारली त्या रांगोळी काय घाली हा. हे जगन अण्णा कधी सप्त्याला नाही कधी कीर्तनाला नाही. आणि जर गेले त्या दिवशी कीर्तनाला ते म्हणत्या त्यात बरी चाल म्हणत्या ना तुम्ही भजनी हे म्हणत्या काय इवळू राहिली इवळायची 1100 दिले का जोगड्याला. काय हो तिकडे ते 5 मिनिटाचे चालेल ते जोगडे आळला त्यांना 1100 दे. आणि पंचमी ते काय लता मंगेशकर म्हणून निगम रात्रभर आळू राहिले. हे म्हणत्या पण नाही पांढरेल तेल जाळाच लागत तरच पाऊस पडत. आणि पांढरीला तेल जाळायला कोण ठेवला जम्मू टेलर. अरे मागच्या वर्षी अर्धांगवायू झाला त्या दिवशीची शेवटची आंघोळ होती त्याला अजून पण आंघोळ घातली आणि याला पाऊस पडत. बरं ह्या जम्मू टेलरची वाचा जाईल की याला राम राम म्हणता येत नाही पांडुरंग म्हणता येत नाही फक्त यायची गाण. सकाळी 5 पासून शिव्या पुऱ्या गल्लीला ऐकावं लागत. बरं का रे हो कोणाला शिव्या देतो रव्या 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 काऊन देतो शिव्या ई ई आई. हे काय सूर्य उगला रव्या झोपेलाच पण पंचमी चालू झाले पण उलटा कारभारचा. आता रव्यात झोपायला म्हणून आज शिव्या देऊ. आता काय होतं 2 वाजेपासून जम्मू टेलर रव्यात पंचमी लावून जाऊ. पण मग आता रव्या पुढे जम्मू टेलर जमून देऊ राहिला म्हणून आता तो शिव्या देतो का तू घरी वय झोपून राह. आणि रव्या कुठं झोपतो दोघांची चालली टक्कर दोघांची चालली टक्कर. आता तुम्हाला सांगतो त्या राजू सरपंचाची आई दवाखान्यात ऍडमिट त्यानं ती आई सोडून दिली नाही आया सांभाळून. हा तुम्हाला सांगतो स्वांगाचं पाहत नाही निलावाचं पाहत नाही त्या स्टेजच्या शेजारीच बसेल राहत. आणि काय करत्या त्या रावाच्या माऊलीला सांगायच्या पाय भर पुढच्या गाण्याचा मेकअप झाला काय. आणि तो माऊली तिकडे मेकअप घरात केला का लगेच येतात त्याला कच्च्या गुच्च्या देऊन बाहेर काढीत्या आणि मध्ये जाऊन पाहतात. आणि माऊली झाला का मग बाळूबाजीवर पाठीत्या आणि पुन्हा सकाळी चायला मला या दारुड्या रात्रभर पक्क केलं आणि दिवसभर बसरी ना. त्यांना म्हणा तो बिल्ली साठी तुम्हाला दररोज घोडे लावून राहिला कीर्तन मगर गली बहुत 12
आता काय व्हायचं पंचमी तिकडच्या गल्लीला राहायचे ना हा. तर तो इसा का त्या लिंबाला पाठ टेकून बसला गाणे दिसायचे मेकअप रूम न दिसायचे दोन्ही. आता इकडे राजू सरपंच कुठं जमून देऊ राहील त्याला त्या सरपंचाला म्हणा बिल्ली सगळ्याला नाही जमून दिलं तर चालत पण तुमचं ते दाढीवाला पोरगा चक्र आणि ते म्हणा तो आल्यावर तरी बाहेर या जावा आज ते हे झाले आता त्यांना म्हणा पंचमी करायची तर जरा व्यवस्थित करा म्हणा वरमाईत शेणाल तर वराडाचा काही दोष राहील का म्हणा अजिबात नाही. हा आणि हे भेटले होते कोण कोण आता हे जगन्नाथ चिंच झालं हे सगळ्या मगर लोकांच्या स्टोऱ्या झाल्या आता उत्तम चव्हाण आणि बाबासाहेब सोनवणे पंचायत एक विनंती आहे जर पंचमीची वर्गणी उरली तर काय करा म्हणा तो भाटाचा आहे का धर्मा ठाकूर त्याच्याकडे एक आहे ना म्हणा घोडा आहे आणि भास्कर आप्पा आहे का गायकवाड त्या भास्कर आप्पाकडं डॉक्टरचा पत्ता आहे तर काय करा म्हणा त्या घोड्याच्या 2 वाट्या काढा गुडघ्याच्या गुडघ्याची. त्या ह्या दोघांनी एक बसून द्या म्हणा. उत्तम चव्हाण आणि बापा. हा तो बाबासाहेब सोनवणे म्हणे या गल्लीत जर पंचमी ठेवली मी फडफेटून टाकेन अरे बा. आणि तुम्हाला सांगतो टेम्पो तर आता गल्लीच कार्य आहे आपल्याला पारच पाडावं लागेल काय वाचून काही राहिलं नाही म्हणा तू त्या पहिल्या तो गुडघ्याच्या वाट्या आहे ना म्हणा ते सुधरून घे म्हणा. आणि राजू सरपंचाला म्हणा ती मिशाला जो डिंक लाविता का तेवढा चव्हाणला द्या म्हणा काय झालं त्यांचं ते मिशाचे त्यांचं तोंडात जो घासा हा त्यांना रात्री वग टाकावं लागतो ना चव्हाणला त्यांना तेवढा तो डिंक देऊन टाका आपण आला म्हणे दिलीप अण्णामुळं नाही कोणामुळंच नाही मग अरुणमुळं पंचमी इकडं आली त्यांना म्हणा पंचमी अरुणमुळं नाही इकडं आली मग अरुणचाच अख्खा तमाशा झाला म्हणा हा त्याला लोकांकडून लोकांच्या पैशावर ते घर बांधलं बरं घर असं बांधलं चिताईचा किल्ला आणि त्याला मारपाटी लावली मातोश्री निवास पाहता मातोश्री निवास याची मातोश्री वरणी आता येईना आणि वर गेली तर खाली आणता येईल 100 किलो वजन वणीच्या गडाला जेवढ्या पायऱ्या का तेवढ्या याच्या घराला पायऱ्या आणि जर कधी कोणाला घर जर असं वर पाय टाकलं तर डोक्याची टोपी पडत आणि ज्यांच्या पैशावर घर बांधलं ते 2 वर्षापूर्वी भाड्याच्या घरात राहत त्या अशा गाडवला म्हणतो घर काय उत्पन्न देतं का कायला घर बांधतो त्या कामाकडे घेर घराचा सौदा मोडाला 35 टपरी बांधून आता त्याला म्हणा त्याला काय झालं नवीन घरात गेला कोरोना झाला बायकोचे वरून भाजी भाकरी सोडायची अरुण भाऊला पण जेव्हा लोक बाहेर रांगा भेटायला त्या घरचे म्हणे पहा म्हणे मा अरुण म्हणे किती जीवे म्हणे लोकायचा लोक कोणी मटण घेऊन येतं कोणी अंडी आणतं कोणी मालेगावचा काढा आणतं म्हणे याला ते लोक त्यांना मला भेटायला नव्हते येत ते पाहत होते आम्हाला ते पैसे कोण देईन आपले हे खताडाच्या कोण्या कापूस शिकून भरपाई होईल का तुमच्या पोरावर काही प्रेम नाही म्हणा कोणाचं गल्लीतले अर्धे वावराचे आणि या घराचे सवले या अरुण मगर मुळे फोडले पैसेच देत नाही लोकांचे हा आणि तुम्हाला सांगतो दुकान बी असं आहे याच दुकान ते तुम्हाला कावळ्या चिमणीची गोष्ट माहिती का कावळा म्हणायचं चिवताई दार उघड तुझं घर मेनाचं माझं घर शानाचं तसं पावसात जर कधी पाऊस येणार आहे म्हणून शेतकरी येतो याच्या दुकानावर फटका द्यावा ताडपत्री घ्यायला कांदे दाखायला गिरेक खाली येत चौथाई दार उघड ते म्हणजे थांबा ते आंघोळ करू राहिले मग ती चिमणी ते पुन्हा कावळा कसं म्हणतो चिवताई दार उघड थांबे परत आंघोळ घाला तसा खालून म्हणतो वारी विजा चमकू राहिल्या मला फटका दे माय कांदे वल्ले होती चौथाई दार उघड थांबा ते आंघोळ करू राहिली चौथाई दार उघड थांबा ते कपडे घालू राहिली चौथाई दार उघड थांबा ते ताण लाडू भूक लाडू खाऊ राहिली आता याचा ताण लाडू भूक लाडू खावस तोर गल्लीत पावसाचं पाणी महिना कांदे वाटाण्याच्या दारणात गेली आणि हा म्हणतो माझी वसुली पाहून होत सुभाष शेटची कस काय होत भाऊ सुभाष शेटच्या कांदे 40 पडाच्या तोय भाटाण्याच्या दारणात करावा लागला आणि यांना नाव मातोश्री जरी दिलं घराला मातोश्री नाव दिलं म्हणून तू काय उद्धव ठाकरे समजू राहिला का आणि पाहता या उद्धव ठाकरेची मातोश्री ही ज्या मातोश्रीवरच्या लाईटर लाल वायराच्या आकड्यान चालू
त्याची मीटर घ्यायची ऐपत नाही. त्याला म्हणा तो आकडा टाकता टाकता आदित्य ठाकरेची टाकला होता, तेवढं मीटर घेऊन टाकला. पुढे कोण भेटलं होतं? पुढं रंगनाथ निक्कम भेटले होते. 2 रंगनाथ निक्कम, एक कारभारी रंगनाथचे वडील आणि एक रमेश रंगनाथचे वडील. हा, हे दोघांचे बी दोघे जण राम आणि लक्ष्मण. रमेश निक्कम आणि कांबो दोघांचा नाही चालला. पुऱ्या गावात म्हशी चारी द्या. यांना ऊन ताण काही माहित नाही, दिवाळी माहित नाही, दसरा माहित नाही, काहीच माहित नाही, अजिबात नाही. हा, हे म्हशी माग. पण ह्या रमेश भाऊना काप भाऊला सांगितलं म्हणे आपल्या दारात पंचमी. तुम्हाला सांगतो 2 वर्षापूर्वी आप्पा म्हणत होता डोळ्याचं ऑपरेशन करून घ्या. पंचमी वाईट झाल्यावर म्हणे आप्पा मला अजिबात दिसाल पहिले ऑपरेशन. पंचमी चालू व्हायच्या काळा चष्मा घालून गावात पंचमी त्यांना काय म्हणा, डॉक्टरना सांगितले 1.25 महिन्याला टक लावून पाहू नका, डबल ऑपरेशन करावं लागेल. हा, आणि रमेश निकम तुम्हाला सांगतो कधी गावात कोपरीवर दोरत आराम कपडे काय करायचे. पण पंचमी चालू मच्छी धोब्याकडे दररोज एक ड्रेस इस्त्रीला. हा, आणि यांचा काप भाऊचा पुतण्या आणि रमेश निकमचा पोरगा कोण, प्रशांत निकम आणि बिहार. आता प्रशांत निकम काय म्हणत्या का एकाच कंपनीने 2 फसवलेले ग्राहक म्हणजे आम्ही दोघंही कहून हे चक्के साडू आहे ना, त्यांना म्हणा एकाच कंपनीचे नाही, एकाच कंपनीला 2 ग्राहकांनी फसवलेले तुम्ही 2 चालू ग्राहक आहे म्हणा. आता प्रशांत मास्तर आहे, पण कोणत्याच अँगलला मास्तर वाटत नाही. हा बिहार 10वी नापाशी, पण आज वाटत विद्यापीठाचा कुलगुरू सगळेच मोडू देत. आणि ह्या प्रशांत निकम सर आता माहिती होतं बा का मास्तर राहायला शेतीची पहिला कोण हौसच राहते. मग आता हे करून मास्तर करून कांद्यात चाळी घरी यायला नोकरीचा राजीनामा दिला आणि वाकल्या शेती करायला आली. सकाळी निकम गेला ना, प्रशांत निकम वाकल्यात आला. आता तुम्हाला सांगतो हे मळ्यात गेले, यांना इथे आले पोखरा आले गावात, पोखरा आली आहे ना शेततळ घेतलं. 8 दिवसातच 1 लाख रुपये अनुदानाचे आले. हे म्हणे आई मी 1 महिना कक्का किती शिकवितो म्हणे, 20,000 भेटायचे म्हणे. आणि 8 दिवसात 1 लाख आले. लगेच लिहिलं आहे ना मुख्याध्यापकाला पत्र, एका जागेवर बसून ढेर पोटे होण्यापेक्षा अशा नोकरीवर मी लात मारतो आणि आले इकडे शेती करायला. नाशिकला पत्र पाठवून हा, हे शेती करायला आले. तुम्हाला सांगतो ढेरपोटे म्हणले हे चिडून आले तर 50 किलोचे इकडे शेती करायला लागले म्हणून 80 किलोचे. बाजीवरच झोपेले. 4 पासून रात्री 12 लोक ऑनलाईनच. एका जणांना व्हॉट्सअपला फोटो पाठवला, एका म्हातारीचा फोटो पाठवला लगेच आहे ना सांगितलं मी अक्कांच्या लहानपणापासून अंगा खांद्यावर खेळलो. रात्री अंगा खांद्यावर खेळलो. अक्कांच्या घरी मी नेहमी जेवण दुपारच्या सुट्टीत जेवायचो. भावपूर्ण श्रद्धांजली. अक्का गेल्याने मला खूप मोठा धक्का बसला. ज्यांना फोटो पाठवला तो म्हणे भाऊ अरे मग तरी साताऱ्याची आहे, दुसऱ्या ग्रुपवर होती हरवली म्हणून मी या ग्रुपवर म्हणे मग हे तू कधी लिहितो. अरे म्हणे मग मी लिहितो तर मग पुस्तक छापतो. तो कधी पहा हे निकम सर ऑनलाईनच. हे नानाला म्हणत्या सुखदेव नानाला मी अडाणी असल्या कारणाने पारंपरिक शेती असल्या कारणानं मी माग आहे. यायला लावला पेरूचा बाग. या पेरूचा बाग लावल्याच्या नंतर यांनी त्याला जर पेरूचे निघतील तर मग आता त्याला शॉर्टिंग करायला शेड बांधावं लागेल. अर्ध्या एकराचं शेड बांधलं, ठिबक केलं. हे सगळं ठिबक हे केल्यावर मग आता त्यांनी त्या जामाला कलमा केल्या, यांच्या खास आधुनिक पद्धतीने कलम घेतली. हा, आणि यांनी ते पेरू लावले. पेरू लावल्यावर आता पाणी द्यायचं तर रात्रीची लाईट. रात्रीच्या लाईटवर यांना भीती वाटते रात्री बाहेर निघायची. बाजीवर पडल्या सोडले गावात मेसेज उद्या विद्युत महामंडळावर मोर्चा. शेतकऱ्यांचे आतोनात हाल. असे भाषण ठोकले. इंजिनियर धारेवर धरला. सगळ्या ग्रुपवर फोटो पाठवले. 300 मोबाईल हँग झाले. एवढे फोटो पाठवले. सगळं झालं. निकम सर घरी येऊस्तोवर चेतन वायरमन सरची डीपी खोलून नेली. एका कोटेशन नाही सारे आकडेचे माहिती, यांना काही गरजच नाही. आता चेतन भाऊनाच्या म्हणे आता खोलून तिला मोर्चे काढले त्यांना. एखादा नंबर नाही, एखाद्याचं कोटेशन नाही, मीटर बिल कोणाच नाही.
सुखदेव नानाना हंड्यानं डोक्यावर पाणी घातलं जांबायला जांबायला मास्तर बाजीवर झोपेल आणि मग इकडून तिकडून निमे शिमे झाड जगले. मग आले आणि ऑनलाईन व्यापारी पाहिली, ती व्यापारी आली, मग नानाला ते लागले दाखवायला. व्यापाऱ्यानं जाम पाहिले जामाला काठी. ते म्हणे का हो, कोणती जाती याला काठी कशी काय? नाना म्हणे कालभाऊच्या आली आमच्या मास्तरलाच कालमा केलेली. आले तिला नाना, अरे भाऊ आता तरी मोबाईल सोड म्हणे, आता ही व्यापारी आली एवढ्या लांबून पाहिजे काय म्हणत्या. का हो काय झालं? अहो म्हणे या जामाला काटे कशी, कोणती जाती? म्हणे शेतकऱ्याचे पाणी भरायचे आतोनात हाल होतात. म्हणून मी काय केलं म्हणे का पाणी न देता हिरवे राहतील, हिरवेगार राहील अशा धोत्र्याच्या वनस्पतीवर जामाची कलम केली. त्याच्यामुळे काय तो व्यापारी जो केला तो अजून आला. अजून एक सांगतो. हा तोपर्यंत 50 लाख नानावर कर्ज झालं. आता यायला 1 एकराचं शेततळ केलं, अर्ध्या एकराचं शेड केलं, आता अर्धा एकर जमीन उरली आणि तिच्यात विहीर. आता नाना हे समजा ना काय विकाऊन कर्ज कसं फेडा. नाना झाले 35 किलो आणि हा झाला 80 किलो. पाय आधुनिक शेतकरी त्यांना म्हणा हे व्हॉट्सअपवर फेसबुकवर कधी शेत्या होत नसत्या, त्याला कष्टच करावं लागायचं म्हणा. आवडा हातात. हा जुने पंच भेटले होते, सगळ्या पंचायचं एकच म्हणणं झालं म्हणे भाऊ आता झाला एवढा गण तमाशा झाला म्हणे, आम्ही बाज टाकून बसलो तर कोणी हुका तू करीत नव्हतं. हा अजिबात नाही. आणि तमाशा हा कला म्हणून होत होता म्हणे, देवाची मानता होत होती म्हणे. आणि आमच्या तमाशात बाया नव्हत्या येत म्हणे, नाचे राहायची, ते खरोखरची कला सादर करायचे म्हणे. आता काय करा म्हणे, त्र्यंबक तोडावर जेते म्हणे मी बाटलो याला मांडवाला गाडी सुद्धा ती. ते म्हणे तुम्ही त्या ढोराकडे जर गेलो मग शिवासवी होईल, मग राम मंदिरात पूजा कोण करीन. आता जशी पंचमी आली विजू बोल रे स्टेजवर, त्र्यंबक तोडावर स्टेजवर, सीताराम स्टेजवर, मग आता इकडे पूजा कोण करीन. आता म्हणा बंडू नानाला पूजा करायचा आणि यांना या फडाबरोबर जाऊ आणि काय करा म्हणा हे सगळे सोंग उद्या ट्रकीत भरा आणि हे पुरेचे पुरे जाऊन काय गौरव केला. काय गावचा जाऊन विसर्जन करा. हा गावचा तमाशा मग इकडून तिकडून गेलेले चांगले म्हणायला लागले होते म्हणा. हा. आता तमाशा आणून बिघडून देऊ नका. बरं. धन्यवाद. चाललो बर